नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन घरामध्ये. तर काल मला एका ताईंनी कमेंट केली होती की एवढ्याशा घरामध्ये तुम्ही कसं राहता. तर ताईंना मी आता डायरेक्ट नवीन घराचं लोकेशन दाखवत आहे. जे एक खाली घर आहे, एक वर घर आहे आणि हा आहे आमचा वरचा रूम. जसं हे काम ऑलमोस्ट झालेलंच आहे, म्हणजे एवढं बाकी आहे. इथं POP वगैरे येणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार एकदा DSK कडून. आणि हे बघू शकता, इकडे किचन पण केलेलं एक छोटंसं. आणि इकडं ऑलमोस्ट घराचं काम झालेलं आहे, पत्र वगैरे पडले. इकडे काल आम्ही बेबी शॉवरचा प्रोग्राम केला, ते पण दाखवलं तुम्हाला. आणि अजून तुम्हाला काय दाखवू मी आता. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाकी अजून तुम्हाला पुढे प्रोग्राम दिसणार आहे, तर तो पण तुम्हाला दाखवतो बेबी शॉवरचा. आणि आता तुम्हाला इथे बघा सगळं कचरा पडलेला आहे आणि बाथरूम वगैरे पण सगळं एकदम सेटअप झालेलं आहे, हे बघू शकता. तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडी माहिती शिवानी देईल. आता शिवानीला थोडा आवाज येतो मी. आणि मग एक तर उशीर झाला आहे, जायचं आहे मला कामाला. कामामुळं कसं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो मी. कामामुळे खूप अवघड आहे, इकडे तिकडे सगळं जिंदगी जीवन करणं, दोन्ही कामं ॲडजस्ट करायचे. काल शूट वगैरेला गेलो तो मस्तपैकी, थोडा शूट केला, घरातल्या घरात कार्यक्रम केला आम्ही, पण चांगला झाला कार्यक्रम. असं मग म्हणजे जास्त हे पण नको. आता व्हिडिओद्वारे असं म्हणून व्हिडिओ बघणारे, म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर खूप जण असे म्हणतील की आम्हाला बोलवलं नाही, आम्ही नाही आलो, आमची नाराजगी. तर कोणीच नाराजगी धरू नका, कारण छोटासा कार्यक्रम घरातल्या घरात. कारण तुम्हाला तर माहिती आहे, आमच्यासोबत आमच्या घरामध्ये 2 जण आहेत, तर दोन्हींचं आहे, एक सोबतच चालू आहे थोडं मागं पुढं. तर एकीला 6 महिन्यात चालत नाही आणि एकीला 6 महिने म्हणजे करता येत नाही. न दुसरीचं कसं आहे, दुसरीचं करायचं म्हणजे बड्डे पण होता, सगळे एक सोबतच आहे. थोडी अडचण समजून घ्या जा, बाकी काय म्हणणार नाही तुम्हाला. बाकी आता चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या व्हिडिओची क्लॅरिटी इथून भारी दिसते आता. तर रोज नवीन नवीन व्हिडिओ इथून सुरू होणार, नाही का. हां, 1 मिनिट. आता शिवानीला आवाज येतो आणि लगेच तुम्हाला भेटतो 2 मिनिटात, म्हणजे थोडीफार माहिती देतो. आणि नंतर आपला जो व्लॉग आहे OT भरण्याचा, तो व्लॉग टाकणार आहे मी. पूर्ण व्हिडिओ तर मला शूट नाही करता आला, कारण भरपूर सारं, कारण शॉर्ट व्हिडिओच्या चक्करमध्ये आणि फोटोच्या चक्करमध्ये सगळे कामं एकसोबत. कारण काल प्लंबिंगचं काम होतं घराचं, प्लंबिंगचं म्हणजे बाथरूमचे नळ वगैरे, थोडं बाथरूम सुरू करायचं होतं. कारण प्लस लाईट फिटिंगचं काम करणं होतं, बोर्ड दिसतं तुम्हाला, लाईट फिटिंगचं काम करणं होतं. त्याच्यामुळं पळपळ झाली माझी, आणि पळपळ झाल्यामुळं मला व्हिडिओ शूट करता नाही आला, तुम्हाला सांगतो मी. आणि गडबडमध्ये मोबाईलमध्ये चार्जिंगसुद्धा नाही, तुम्हाला सांगतो. काय करावं ना, माझं डोकं पूर्ण हँग झालं. तुम्ही म्हणसान की बाबा दादा व्हिडिओ खूप कमी टाकतो. काल पण व्हिडिओ नाही आला, आज व्हिडिओ तुम्हाला परफेक्ट टायमिंगवर मी टाकणार आहे. ह्या हिशोबाने मी व्हिडिओ शूट करतो, जे काही शूट करतो तसं ॲडजस्ट करून तुमच्या भावाचे व्हिडिओ म्हणजे हे करा, ॲक्सेप्ट करा, बाकी म्हणणार नाही मी तुम्हाला. आता भरपूर जण खूप चांगले पण कमेंट करतात, असं नाही वाईट कमेंट करतात. आता एका ताईंनी मला कमेंट केली की तुम्ही एवढ्या घरामध्ये कसं राहता. तर मला त्या गोष्टी वाईट नाही वाटलं. तुम्हाला मी घराचा हे दाखवतो बसारा मस्तपैकी. आणि आता शिवानीची एंट्री झालेली आहे आपल्या ह्याच्यात. नाही नाही, कारण शिवानी तुम्हाला घरात माहिती आहे का. आता शिवानी तुम्हाला थोडीफार माहिती देणार. मी कॅमेरा पलटवतो आणि आता ऐका. अरे हे राहिले ना, कुठे गेले ते. बोलायला लागतं त्याच्यात. नाही त्यालाच कशाला बोलू, ते आपलं लावलं कसं तरी काहीच नाही त्याच्यात. काही सोनं खावा आता नाही, थोडा अगं खा. फळ टाक ना, फळ टाक ना, तांदूळ फळ त्याच्यामध्ये हे बघा काय चाललंय आता यांचं. ओटी घरातली घरात चालले कार्यक्रम. कोणालाच बोलवलं नाही, त्याच्यामुळे कोणीच नाराज होऊ नका.
हा कार्यक्रम असा शॉर्टकट केलेला आहे. हा, हे इकडे काका आहेत. हे कोण आहे? सचिन पोरगे माझं अलग काढून दिले. या शिवानीच्या मैत्रिणी येतात है ना. तू काय आणलं? गिफ्ट आणलं. बोध आणलं ना. तू पण आणलं, तिने पण आणलं. सांगा ना कोणतं दिलं ना. काही तर आणले ना. हे असं शॉर्टकट मध्ये आता हे कार्यक्रम चालू आहे. हे बघा ही डुगीची मावशी तिने आताशी व्हिडिओ स्टार्ट केला. बँक आहे म्हणा सगळं जमायच्या यांचे सगळ्यांचे एक सोबत फोटो काढून घे. पप्पा तुम्ही त्याला ते काही काय असं ना. हा दादा आपण मराठीतला दादा कन्सिडर करायचं. आमच्या दादा सचिन पप्पा आहे ना. हे बघा हे असं झालंय. आता हे झालं खाली. तू मागे सरकला ते खाली आले. हे सगळं लावलं. 5:30 वाजल्यापासून थंडीत काम करायची ती. हे बघा आता ही शिवानीची बहीण आहे. फोटो काढते थांब 1 मिनिट. रेणुका तू गजरा काऊन नाही लावला? तुझा गजरा बघ इथं पडलेला आहे. मला ते आवडलं. ते उंच असल्यामुळे ते तसं होतं. ते भिंत कारवड आहे त्याच्यामुळे अजून काम राहिलेलं आहे. केक कापायचा रे आपल्याला. थांब ना यांचं जरा वाचून दाखवतो बरं. तसं नाही वाचायचं. तेव्हाच नुसतं द्यायचं नाही. वाचून दाखव ना. कोणासाठी आणलं ते? मामीसाठी. काय आहे तू आणले ते? वाच. 1 चहा 2 खारी आमची शिवानी मामी लय भारी. आतमध्ये काय? आतमध्ये काहीच नाही. कसंच असतं फोटोच असतं. पण तिथं बरं फोटो काढतो. मामीला दे ना. तुम्ही पण तेच लिहा. मामीला दे. वाच ना. शिवानी मामी नाही दुसऱ्या पहिली वाच. एक चहा 2 खारी. 1 चहा 2 खारी. शिवानी मामेले भारी. ते मामी करे दादा. थँक्यू. एक वर आहे. ती शिवानी मामी आहे. एक वर आहे मागचं. तुम्ही जा. हे शिवानी मामी. शिवानी मामी माझी. जिलेबीचे कपडे घातले. असं नाही करावं माणसाने. छान आहे रे पोरी. ए चला तुमचे फोटो काढते मी. तो बरं दोघी पण. व्यवस्थित लावा. केक आहे रे तुमचा. प्रतीक्षा व्यवस्थित लावा. हे बघ व्हिडिओ चालू तुमच्या दोघींचा. छान. ए इतका छान अवतारात माझा. मोंजिनियसची नवीन पद्धत. मस्त केक मॅचेस. मॉन्जिनचा केक आणला. ते बी रेनबो वाला. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. ए मी नाही लावत मला भीती वाटते. ए तुमची काय थांब प्रतीक्षा थांब. शॉर्ट व्हिडिओ काढा लागला ना आपला. तेव्हा तिला समजलं तिकडं. आता बंद करू का मला? गाडी वाया गेली बरं म्हणजे. काय करत होता तू? त्या फुग्याची हवा ऐकत होता का काय? थांब ना दर्शक. अरे काढी. बोलू दे 2 मिनिटं यांना. 3 का 4 ए दादा 3-4च काढ्या पटकन कर. आवड. माचीचं बॉक्स आहे खाली आपल्याकडे घरात. नाही बाबा मोंजिनीच तेच वापरावं लागतं. तेच वापरायला. काढी नाही पेटत. काय म्हणते केक नाही लागत. केक कसा आहे सांगा मला कमेंट करून मध्ये. राहिले ते. ऍडजस्टमेंट करून राहिले. चला हे काय अरे क्या खाना है? दे ना त्यांना. मम्मी दे ना एकदा तू. एकदा सगळ्यांना दोन दे. चालत नाही का? द्यायचं ना डब्यामध्ये. मस्त झोपत आहे. जेव्हा कार्यक्रम तेव्हा फोटो धुवायच्या टायमाला लगे उठून बोलाय फोटो काढला. त्याला हवा लागेल पाहून हवा येते जरा. फोटो काढ. फोटो पण काढते मी. तुम्ही बसा ना. हा हे बघा
नमस्कार सगळ्यांना माझा. आणि मी आज परत दुसऱ्या वेळेस साडी घातली. काल एक घातलेली होती ना. काल मेकअप केला चांगला पण तेव्हा व्हिडिओ काढायचे सगळी तरमळ झाली तरी पण काढला आणि सगळी थोडासा. गडबड झाली त्यामुळे काही व्हिडिओ काढता नाही आला. मी 2 आणि ही आमची गॅलरी आहे बघू शकता तुम्ही आता मी मोठ्या 3 वाजता गॅलरी दाखव. हे बघा. हे बघा मस्त केले खाली पण अजून झाडून ते सगळे कचरा पट्टी काढलेली इथं इथं कसं आहे सगळे काय चालू आहे. आणि बाजूचं पण घर बाजूला पण घर तोडणं चालू आहे तिथं त्याच्यामुळे कसं आहे थोडंशी थोडा फार कचरा होणारच आहे आता. चल किचन दाखव. किचन चला. हे बघा आणि इकडे पण सगळा पसाराच पडलेला आहे सगळा कारण रात्री मी इथं झोपायला आलतो. हे बघा पूर्ण पसारा आहे. थोडे बहुत आम्ही तयारी केली होती ते फुगे पण फुटले ते पण लागले नाही व्यवस्थित. खूप सारा विषय झाला. म्हणजे मला हे आवडलं. आणि आमची फरशी बघा किती भारी ही सगळी माझी चॉईस आहे. सगळ्यात जास्त आणि कचरापट्टी थोडीशी हे आवडलं की मला किचन मध्ये रोज मस्त मस्त ऊन राहील. हे बघा किचन तुम्हाला किचन दाखवतो तुम्ही. एवढं किचन आहे आमचं. हे माझं किचन. आणि आमचा हा नळ जो आहे ना तो उलटा लागलाय. इथे एक नळ आणायचा नळ घेऊन येतात. हे बघा पाणी पण सुरू आहे. इथं पण पाणी येतं. हा नळ तर 360 आहे. प्लस तुम्ही म्हणसान आता तुम्हाला एक ह्याच्यातून चमक पण येतं का पाणी मग? हा ह्याच्यातून पण येणार का पाणी? पाणी येतं. आता तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. पत्राचं घर असून आता हे जे आमचं बाथरूम आहे हे बाथरूम मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जरा चकित होता नाही का. हा मग काय हे मला बघा शॉक. बाथरूम मध्ये ना सगळं लावलेलं आहे बघा. तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा बाथरूम. हे बघा बाथरूम किती डॅशिंग केलं. आणि बाथरूम मध्ये वेस्टर्न बाथरूम लावलेले म्हणजे मला पैसे घालायचं हे असते ना दरवेळेस. टेन्शनच पैसे नाहीये. घालते. आणि इकडे शॉवर वगैरेचा पण कार्यक्रम मस्त लावलेला आहे. इकडे वरती शॉवरचे लावले आणि इथे प्लास्टर नाही केलेलं. हे प्लास्टर स्वतः तुमचा भाऊ करणार आहे. इथं तुमचा भाऊच काम करणार नाही, आहे. केलेलं ना वाटतंय. हा केलेलं ना नाही प्लास्टर. त्याला प्लेन एक लेवल करून घ्यायला लागेल. त्याला मस्त छान बनवावं लागेल. तुम्ही करणार आहेत? त्याच्यातून पाणी पण येतं. असं पाणी येतं त्याच्यातून. प्रेशर नाही त्याला एवढं पण ते मस्त ठीक आहे. केलंय लाईट ते. तुम्हाला कसं वाटलं आमचं घर नक्कीच मला सांगा आजच comment मध्ये. करायची होती नाही त्यामुळे करून नाही दिली तुम्ही. बॅटरी पण फुल झाली. आज बॅटरी फुल आहे. काल लाईट फिटिंगच्या कामामुळे भरपूर सारा दगदग झाली आहे बघा. काल मी पटपट आवरलं तुम्हाला मला तुम्ही हे बघा एवढा मोठा डायरेक्ट लमसम हॉल काढला आहे. आपल्या घराच्या वरती टेरेसवर लमसम हॉल आहे. काहीच विषय नाही. फुल हवा येते बघा. हा कसं वाटलं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि आता तुम्हाला मी भेटतो थोड्या वेळात. चल ग ओ मॅडम चला खाली आता. थांबाय ना जरा. नाही नाही मला जायचंय दुकानावरती. चल लवकर आवाज. मग मला खाली वरती आलं खाली वाटत नाही लवकर. चल लाईट चालू. लाईट गेलेली. सर मला डायरेक्ट ओटी भरण्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर तो कसा वाटतो तो पण सांगा. आमचं घर कसं वाटतं ते पण सांगा. दोन्ही एक सोबतच टाकलंय मी. मला हे मागं पुढं टाकायला पाहिजे होतं पण ठीक आहे. परत मला व्हिडिओसाठी विषय नाही राहणार. साडी घातली तर मला काय वाटत होतं एक शॉर्ट काढून घ्यावं. नाही आताच नाही. आता संध्याकाळी बघू. अहो. साडी तशीच राहू दे काही विषय नाही. तसं नाही. मित्रांनो हा. गडबड मध्ये हिची वेगळी गडबड सुरू होती. तुम्हाला सांगतो मी. आता फोटो स्टुडिओ आली ना अजून मला फोटो दिले नाही काल. आज संध्याकाळी देणार नाही होते नाही ना त्यांनी मला फोटो दिले नाहीत. फोटो मी काढून आलो काल. ते फोटो स्टुडिओचे कधी फोटो देणार आहे ते? पैसे दिले वाटते तुम्ही है ना? हा पैसे देऊन किती टाकले. पैसे दिले त्यांनी? जाऊ दे ते विषय सोड. तर मित्रांनो आता मी ना तुम्हाला भेटतो हे आमचं नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत कसं वाटतं मला सांगा. आणि बाकी तुम्ही व्हिडिओला बघताच आहेत. आता मी जास्त काही बोलणार नाही कारण मला सुधारत नाही काही. आता मी नवीन एका व्हिडिओ सोबत तुम्हाला डायरेक्ट भेटतो. तोपर्यंत आमचं घर कसं वाटलं आमचा कार्यक्रम कसा वाटला कसं नाही वाटलं ते बा कमेंटमध्ये सांगा आणि सगळं जरा. तर मित्रांनो आता मी काही न बोलता भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा स्वस्त राहा. कालचे त्याचा व्हिडिओ टाकणार आहे आता. तुम्ही ओटी भरण्याचा व्हिडिओ एक shot पाहून घ्या घेऊ आपण. आणि बाय बाय.